वचन दिले तू मला ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे ऊर्जा ही काम करत असते आणि इतक्यातच तिचा फोन वाजतो. ऊर्जा फोन हातामध्ये घेते. शौर्यचा फोन असतो. ऊर्जा विचार करते, एवढ्या रात्री शौर्यने मला का बरं फोन केला असेल, पण उचलते. आणि मग ऊर्जा तो फोन उचलते आणि म्हणते, हां हॅलो शौर्य, बोल ना, का एवढ्या रात्री कॉल केलास. त्यावेळी शौर्य ऊर्जाला म्हणत असतो, ऊर्जा झोपली नाही आहेस ना. त्यावर ऊर्जा म्हणत असते, नाही नाही, गाढ झोपली आहे आणि गाढ झोपून तुझ्याशी मस्त गप्पा मारते. त्यावर शौर्य म्हणतो, झोपली आहेस मग बोलतेस कशी. ऊर्जा म्हणते, काय रे तू शौर्य, बोल ना, का कॉल केला आहेस. त्यावर मग शौर्य म्हणतो, ऊर्जा ऐक ना, आत्ता बाहेर ये. त्यावर ऊर्जा म्हणते, काय आत्ता बाहेर, कशासाठी. नाही नको नको शौर्य, तू पण झोप, मला पण झोपू दे. शौर्य म्हणतो, नाही नाही ऊर्जा, झोप नाही, आत्ता ये ना बाहेर, मी सांगतोय ना, ये बाहेर. ऊर्जा म्हणते, अरे पण कशासाठी. शौर्य म्हणतो, ऊर्जा ये ना गं बाहेर, आपल्याला बाहेर जायचं आहे. ऊर्जा म्हणते, आत्ता यावेळी नको ना शौर्य प्लीज. त्यावर शौर्य म्हणतो, ऊर्जा मी सांगतोय ना, तू तसं कर, तू आत्ता ये बाहेर, आपल्याला बाहेर जायचं आहे. त्यानंतर मग शौर्य ऊर्जाला म्हणतो, ये ये लवकर ये, मी तुझी वाट बघतोय. आणि मग आता शौर्य हा इकडनं खोलीच्या बाहेर पडतो. आता शौर्य खोलीच्या बाहेर पडतो. एका बाजूला ऊर्जासुद्धा दिव्या झोपली आहे याची खात्री जमा करून खोलीच्या बाहेर पडते. मग आता दोघं नवरा बायको तिकडे भेटलेले असतात. तर आता ऊर्जा शौर्याला म्हणत असते, शौर्य ऐक ना, मी काय म्हणते, हे बघ आता ना आपण कुठेही जायला नको, आता आपण झोपूयात ना, ऐक ना माझं शौर्य, जर कोणाला कळलं तर. त्याबरोबर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा हे बघ असं काही होणार नाही आहे आणि आत्ता आपण दोघांनी बाहेर जायचं, चल चल चल. आणि मग तो ऊर्जाला चल चल असं करत घेऊन चाललेला असतो. ऊर्जा म्हणत असते, शौर्य नको, ऐक माझं शौर्य प्लीज. शौर्य म्हणतो, ऊर्जा नाही या नाही, तू माझं ऐक, आपण दोघंजणं बाहेर जाऊया, एन्जॉय करूया. आणि मग तो ऊर्जाला घेऊन जात असतो. ऊर्जा म्हणते, शौर्य अरे पण कशाला, जर घरात. त्याबरोबर शौर्य म्हणतो, कोणाला काही करणार नाही आहे ऊर्जा, चल लवकर. आणि मग ऊर्जा आणि शौर्य हे दोघंही जणं रात्रीच्या मिट्ट अंधारामध्ये घरातनं बाहेर पडत असतात. ऊर्जा नको नको म्हणत असते आणि तरीही शौर्य अगदी प्रेमाने तिच्या हाताला धरून तिला बाहेर घेऊन चाललेला असतो. आता शौर्य खूपच जास्त आनंदी असतो ऊर्जाबरोबर बाहेर जाण्यासाठी. तर इकडे ऊर्जा ही सुद्धा खुश असते. तर दुसऱ्या बाजूला आता जी पद्मा आहे ती झोपण्याची तयारी करत असते. आणि त्यावेळी अचानकच तिची नजर तिच्या आणि बंटीच्या फोटोवरती पडते. आता फोटोवर नजर पडल्यावर लगेचच पद्मा त्या फोटोजवळ येते आणि आता ती त्या फोटोवरून हात फिरवू लागते. आणि मग आज घडलेला सर्व प्रसंग पद्माला त्या फोटोकडे बघून आठवू लागतो. पद्मा आता तिथे खाली बसते आणि खाली बसल्याच्या नंतर तिला आठवतं की कशी ती विक्रांतच्या घरी गेली होती, कसं ती विक्रांतला पाणी द्यायला गेली. विक्रांतला ती जेव्हा पाणी द्यायला गेली तेव्हा कसा विक्रांतने तिच्या हाताला वाईट स्पर्श केला. मग कसं त्याने तिच्या हाताला वाईट स्पर्श केल्याचं तिला जाणवलं. ते तिला जाणवता क्षणी तिने ते थांबवण्याचा प्रयत्नही केला, पण विक्रांतने न थांबता उलट आणखीन त्याची मजल वाढवली. आता ते सगळं ऊर्जाला आठवू लागतं, पद्माला आठवू लागतं आणि मग पद्माला आता त्रास होऊ लागतो. पद्मा आता डोळे घट्ट मिटून घेते आणि आता पद्माच्या डोळ्यांच्या समोर ते चित्र असतं जेव्हा ती तिकडनं कसा बसा पळ काढत असते. आता पद्मा डोक्याला पूर्ण हात लावते आणि इतक्यात तिला दिव्याचे शब्द आठवतात. दिव्या हे बघ, तू काळजी करू नको. दिव्या म्हणालेली होती, पद्मा हे बघ, तू काही काळजी करू नकोस. अगं जर विक्रांतबरोबर तुझं लग्न झालं ना तर तुझं सगळं चांगलं होईल. तुझ्या भावाची काळजीसुद्धा तुला करावी लागणार नाही. विक्रांतबरोबर लग्नाला होकार दे पद्मा आणि मोकळी हो. आणि ऊर्जानेही तिला तेच सांगितलं, पद्मा ह्या लग्नाला होकार दे, पद्मा ह्या लग्नाला होकार दे, घाबरू नकोस पद्मा, काहीही होणार नाही आहे, तू फक्त ह्या लग्नाला होकार दे, मी आहे तुझ्याबरोबर, मी काही चुकीचं घडूच देणार नाही आहे. आणि मग आता पद्मा ही जरा पाणी पिते आणि शांत होते, रिलॅक्स होते. तर आता तिने डोक्याला हात लावलेला असतो, काय करावं काय नाही काही सुचत नसतं म्हणून. तर दुसऱ्या बाजूला इकडे शौर्य आणि ऊर्जा हे दोघंजणं बाहेर आलेले असतात. आता ऊर्जा ही शौर्याला म्हणत असते, शौर्य मी आज पद्माच्या घरी. त्यावर शौर्य म्हणतो, तू आज पद्माच्या घरी गेली होतीस, तिकडे काय घडलं काय नाही ते सगळं मला माहिती आहे ऊर्जा.
त्याबरोबर ऊर्जा म्हणते, अरे मग ते विक्रांत. त्याबरोबर शौर्य म्हणतो, ऊर्जा थांब. हे बघ, दिवसभर आपलं डोकं त्यातच असतं. केस, कोर्ट, विक्रांत, पद्मा सगळ्यांमध्ये. आता कमीत कमी आपण बाहेर आलो आहे की नाही आपल्या दोघांसाठी, मग हा वेळ आपल्याला मिळायला हवा ना. आता कोणाचाही विषय काढायचा नाही. आता फक्त हा वेळ आपल्या दोघांचा आहे आणि आपणच तो जगायचा आहे. कळलं का तुला? त्याबरोबर ऊर्जा म्हणते, अरे हो, पण शौर्य म्हणतो, ऊर्जा नाही, पण नाही आणि काही नाही. ही वेळ आपली आहे आणि ती आपलीच राहायला हवी. कळलं का? आपण ना, मला काय वाटतं माहिती आहे का, रोज संध्याकाळी रात्री 10 वाजता हे असंच फिरायला यायचं. 10 ते 10:30 ही फक्त आपल्या दोघांची वेळ. हे आपण फिक्स ठरवूनच ठेवायचं. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, रोज? त्यावर शौर्य म्हणतो, हो रोज. कारण काय आहे ना मिसेस बायको, तुमच्याबरोबर बोलल्याशिवाय माझा दिवस काही जात नाही आणि मला रात्री छान झोपही लागत नाही. आणि तुझ्याशी बोललो ना ते खूप बरं वाटतं. त्यावर ऊर्जा म्हणते, शौर्य माझं पण सेम आहे. त्यावर मग शौर्य म्हणतो, ठीक आहे, मग ठरलं. उद्यापासून रोज रात्री आपण एकमेकाला हे असे मेसेज करायचे आणि मग बाहेर फिरायला निघून यायचं. काय, बरोबर ना? त्याबरोबर मग ऊर्जा म्हणते, बरोबर. त्यानंतर मग शौर्य म्हणत असतो, बरं ऊर्जा, तुला माहिती आहे का आपण काल काय ठरवलं आहे ते? त्यावर ऊर्जा म्हणते, काय रे? त्यावर शौर्य म्हणतो, ऊर्जा यार, विसरलीस पण तू पुन्हा. त्यावर ऊर्जा म्हणते, काय? त्यावर शौर्य म्हणतो, ऊर्जा अगं असं काय करतेस? आपलं ठरवलं होतं ना की आपण एकमेकांबरोबर करायचं असलेला रोमॅन्स याची यादी बनवायची आणि आपण ते सगळं शक्य करून दाखवायचं, म्हणून त्याबद्दल बोलतो मी. त्यावर ऊर्जा म्हणते, रोमॅन्स? त्यावर शौर्य म्हणतो, हो ठरलं आहे आपलं ऊर्जा. त्यावर ऊर्जा म्हणते, हो ठरलं होतं, पण शौर्य, अरे मला काही तसं म्हणजे वाटत नाही रे, मी काही तसा विचार केलेला नाही आहे. तू एक काम कर ना, तू बोल. त्याबरोबर शौर्य ऊर्जाला मिठीत घेतो आणि म्हणतो, ठीक आहे, मी सुरुवात करतो. आणि मग तो आता सांगू लागतो की त्याला ऊर्जाबरोबर काय ॲक्च्युली रोमॅन्स करायचं. आणि मग आता तो म्हणत असतो, ऊर्जा मला ना तुझ्यासोबत इतक्यात. आता इकडे दुसऱ्या बाजूला दिव्याला जाग आलेली असते. आता दिव्या उठते आणि ती बघते तर काय, खोलीमध्ये ऊर्जाच नाही आहे. आता ऊर्जा कुठे गेली हा प्रश्न दिव्याला पडतो. दिव्या आता ऊर्जाला शोधण्यासाठी खोलीतनं बाहेर येते. आता ती खोलीतनं बाहेर येते पण तिला तिथेही ऊर्जा दिसत नाही. दिव्या विचार करते, ही ऊर्जा गेली कुठे? मग तिला वाटतं की शौर्याच्या खोलीत गेली असेल कदाचित. मग ऊर्जा आता शौर्याच्या खोलीचा दरवाजा उघडून बघते. खोलीत एकटा आदित्य झोपलेला असतो. इतक्यात आता मागून कुमुदिनी आजी येते आणि दिव्याला हाक मारते, दिव्या. त्याबरोबर दिव्या तिकडे येते. मग कुमुदिनी तिला विचारते, काय झालं, एवढ्या रात्रीचं काय शोधतेस? त्यावर दिव्या म्हणते, आजी अहो आपली ऊर्जा खोलीत नाही आहे ना, तिलाच बघत होते. त्यावर आजी म्हणते, कशाला? तिला बघण्याची काहीही गरज नाही आहे. त्यावर ती म्हणते, असं काय बोलताय तुम्ही? अहो ऊर्जा सध्या माझी जबाबदारी आहे, मग मी तिच्यावर लक्ष ठेवायला नको का? आजी म्हणते, ऊर्जा शौर्याची जबाबदारी आहे आणि आता तू काळजी करायची गरज नाही आहे. त्यावर ती म्हणते, अहो असं काय बोलताय तुम्ही आई? अहो एवढ्या रात्रीची ती कुठे गेली आहे? त्याबरोबर मग आजी म्हणते, तेच मी पण म्हणते, एवढ्या रात्रीची ऊर्जा कुठे जाणार आहे? त्यामुळे काळजी करू नकोस, शौर्य आहे तिच्याबरोबर. हां, तू उगाच जास्त विचार करण्याची गरज नाही आहे आणि नको तो आगाऊपणासुद्धा करू नकोस. आता गुपचूप जा आणि तुझ्या खोलीमध्ये झोप. आणि राहिला प्रश्न हे सगळं काही चुगल्या लावण्यासाठी जाऊन विजयाला सांगण्याचा, तर असं अजिबातच करू नकोस. कारण काय आहे ना, जर तू असं काही केलंस तर याद राख, गाठ माझ्याशी आहे. कळलं का? त्याबरोबर लगेचच ती पुढे म्हणते, मग जर त्यांना वेगळं करायचंच नव्हतं तर मग एवढी नाटकं केली कशाला लांब ठेवण्याची? त्याबरोबर आजी म्हणते, काही बोललीस का तू? त्यावर ती म्हणते, मी हो चालेल, तुम्ही म्हणताय तसं, मी जाऊन झोपते. आणि मग आता लगेचच मी जाऊन झोपते असं म्हणत ती रूमकडे जाऊ लागते. तर आजी तिला जाताना म्हणते, मी काय सांगितलं आहे ते लक्षात ठेव, तू त्या दोघांच्या मध्ये येऊ नकोस. त्यावर ती म्हणते, अहो आजी, पण एवढ्या रात्रीचं कोणालाही न सांगता बाहेर जायची काय गरज होती? त्यावर आजी म्हणते, तू आणि आदित्य तुम्हालासुद्धा कोणाची पाबंदी नाही आहे रात्रीचं बाहेर जायला, रात्रीचं फिरायला. तुम्हीसुद्धा फिरू शकता, तुम्हीसुद्धा एन्जॉय करू शकता. कळलं ना? पण मग तू ऊर्जा आणि शौर्याच्या मध्ये येण्याची काहीही गरज नाही आहे.
लक्षात ठेव. त्याबरोबर मग मात्र आता दिव्या ही नाराज होते आणि गप्प बसते. त्याबरोबर आजी म्हणते, मला वाटतं मला जे जे सांगायचं आहे ते सगळं तुला कळलंय ना. त्यावर मग दिव्या होकारार्थी मान डोलावते. आजी म्हणते, ठीक आहे, मग आता तू झोपायला जाऊ शकतेस. जाऊन तू तुझ्या रूममध्ये झोप. आणि हो, काहीच काळजी करू नकोस हां ऊर्जाची, ती येईल व्यवस्थित घरी. मग आता दिव्या होकारार्थी मान डोलावते आणि ताबडतोब तिकडनं निघून जाते. तर दुसऱ्या बाजूला सुवर्णा ही आता अर्पिताला म्हणत असते, अर्पिता बाळा, अगं काय चाललंय? तू इतका शौर्याचा विचार करू नकोस. एवढा विचार करणं बरं नसतं बाळा. त्यावर अर्पिता म्हणते, नाही मॉम, मी सध्या शौर्याचा विचारच करत नाही आहे. त्यावर अर्पिता म्हणते, मग सुवर्णा म्हणते, शौर्याचा विचार करत नाही आहेस, मग कसला विचार करतेस तू अप्पू? त्याबरोबर अर्पिता म्हणत असते, आई अगं मी पद्माचा विचार करते. त्याबरोबर सुवर्णा म्हणते, पद्माचा? त्यावर ती म्हणते, हो ना, पद्माचा. अगं म्हणजे ज्या मुलाने आपल्याबरोबर वाईट केलं, आपला विनयभंग केला, त्याच मुलाबरोबर लग्न करायला ती कशी तयार झाली? मॉम, अगं मला भीती वाटते गं, तिची काळजी वाटते खूप. त्याबरोबर मग सुवर्णा तिला म्हणत असते, हे बघ अप्पू बाळा, तू काही काळजी करू नकोस, काहीही वाईट होणार नाही आहे. आणि अजून तिने लग्नाला होकार कुठे दिला आहे? अजून तर विचार सुरू आहे ना. त्याबरोबर मग अर्पिता म्हणते, मॉम, आपल्याला जर त्या बिचाऱ्या पद्माची एवढी काळजी वाटते, मग तिला कळत नसेल का की जर हे लग्न झालं तर तिच्या आयुष्याचं काय होईल ते? हे बघ, ह्या डॅडना किंवा विक्रांतला त्या पद्माबरोबर लग्न करण्यात काहीही रस नाही आहे. अगं यांना ना फक्त कोर्टची केस कायमची संपवायची आहे, म्हणून हा फक्त यांनी रचलेला एक ट्रॅप आहे. तुला माहिती आहे का, हर्षवर्धन अंकल तर तिच्याकडून असा बॉन्डही साईन करून घेणार आहेत की यापुढे ती कधीच विक्रांतवर कुठलीही केस वगैरे करणार नाही आहे. मग याला काय अर्थ आहे मॉम? कळतं आहे का तुला? त्याबरोबर ती म्हणते, हो गं कळतं आहे, सगळं कळतं आहे मला, पण काय करायचं आपण? खरं तर ना आता त्या पद्माच्याच हातात आहे बघ सगळं. तिने जर या लग्नाला स्पष्टपणे नकार दिला ना, तरच सर्व गोष्टी व्यवस्थित होतील, तरच सर्व सोपं होईल. नाहीतर आपण दुसरं काय करू शकतो गं? त्याबरोबर मग आता लगेचच इकडे पटकन अर्पिता म्हणते, मॉम, जर इकडे त्या पद्माचं आणि विकीचं लग्न झाल्यानंतर माझ्या आणि शौर्याच्या लग्नातला काटा दूर होणार असेल, आमच्या लग्नातला अडथळा बाजूला होणार असेल ना, तर मला हेही मंजूर आहे, मला चालेल. त्याबरोबर मग आता सुवर्णा म्हणते, अर्पिता अगं काय बोलतेस तू हे? त्यावर अर्पिता म्हणते, हो मॉम, मी खरं तेच बोलते, मला चालेल, मला काहीही चालेल. आता माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं ध्येय फक्त एकच आहे मॉम, फक्त एक, आणि ते म्हणजे शौर्याशी लग्न करणं, बास, त्या व्यतिरिक्त काहीही नाही. त्याबरोबर आता मात्र हे ऐकून सुवर्णाला टेन्शन येतं. सुवर्णा म्हणते, हो हो बाळा. त्याबरोबर ती म्हणते, हो मॉम, खरंच तू असं का बघतेस माझ्याकडे? सुवर्णा म्हणते, नाही काही नाही, सहजच. त्याबरोबर अर्पिता ही सुवर्णाला म्हणते, मॉम मी खरं बोलते. सुवर्णा म्हणते, हो कळलं बाळा मला. तर दुसऱ्या बाजूला इकडे शौर्य आणि ऊर्जा हे दोघंजणं आईस्क्रीम खात असतात. ऊर्जा शौर्याला म्हणत असते, शौर्य आपण रोज असं रात्री बाहेर येऊन आईस्क्रीम खायची का? त्यावर शौर्य म्हणतो, हो रोज खायची आपण आईस्क्रीम. त्यावर ऊर्जा म्हणते, रोज नाही या नाही शौर्य, मला रोज आईस्क्रीम खायला परवडणार नाही. त्यावर शौर्य म्हणतो, ऊर्जा अगं आपण काय खातो हे महत्त्वाचं नसतं गं, आपण काय करतो हे महत्त्वाचं असतं, कळतं आहे का तुला? आणि आपण इथे बसून आपल्या सुंदर भविष्याची स्वप्न पाहणार आहोत. इथे बसून आपण एकमेकाबरोबर काय काय रोमांस करणार याची यादी करणार आहोत. ऊर्जा काय करायचं आहे आपण? तू तुझ्यापासून सुरुवात कर. त्यावर ऊर्जा म्हणते, नाही रे शौर्य, मी असं काही ठरवलेलं नाही आहे रोमांस वगैरेबद्दल, वेगळं तू काहीतरी बोल ना, तू सांग काहीतरी. त्यावर मग शौर्य म्हणतो, ठीक आहे ऊर्जा, काही हरकत नाही, मी सांगतो. ऊर्जा, मला ना असं मोठ्या शिखरावरती जायचं आहे आणि तिथून तुझ्याबरोबर जोरात ओरडायचं आहे. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, काय? त्यावर शौर्य म्हणतो, हो, आणि त्यानंतर तुझ्याबरोबर एखाद्या सुंदर हिल स्टेशनवरती फिरायला जायचं आहे आणि तिकडे अगदी तोंड दुखेपर्यंत, घसा बसेपर्यंत मोठ्याने तुझ्याबरोबर गप्पा मारायच्या आहेत, खूप हसायचं आहे, खूप खिदळायचं आहे. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, हां, हे मलासुद्धा करायला आवडेल शौर्य. त्यानंतर मग शौर्य म्हणतो, आणि ना पुढे ऊर्जा, मला ना तुझ्यासाठी एक खूप काहीतरी छान असं प्लॅनसुद्धा करायचं आहे.
म्हणजे जस्ट लाईक डेट वगैरे काहीतरी. म्हणजे तिथे आहे ना फक्त तू आणि मी, आपण दोघंच असू. आणि तिथे आपण दोघंजणं असताना मी ना छान असा फुलांचा मस्त गालिचा बनवेन तुझ्यासाठी. आणि मग तू त्या गालिच्यावरून पांढऱ्या रंगाचा ड्रेस घालून चालत येशील. आणि हळूहळू हळूहळू मग तू परीसारखी दिसशील आणि तुला पंख दिसायला लागतील आणि तू हवेत उडशील. तुझा सोनेरी चेहरा मला पाहता येईल. वा ऊर्जा, यार हे किती भारी आहे ना. त्यावर ऊर्जा म्हणते हो ना खरंच. शौर्य म्हणतो ऊर्जा आता तू सांग ना. त्यावर ऊर्जा म्हणते नाही सांग ना तू. त्यावर शौर्य म्हणतो ऊर्जा आणि ना मला तुझ्याबरोबर समुद्र चौपाटीवरती बसून छान असा सनसेट बघायचा आहे आणि तुझ्याशी खूप गप्पा मारायचे. आणि तिथेच बसून मला तुझ्याबरोबर पुन्हा सूर्याची किरणं त्या समुद्राच्या पाण्यावर पडलेली बघायची आहेत. त्याबरोबर मग शौर्य म्हणतो ऊर्जा आता तुझी टर्न. ऊर्जा म्हणते नाही रे शौर्य नको, तू हसशील मला. शौर्य म्हणतो अगं नाही हसणार, सांग ना, बोल 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 बोल. मग ऊर्जा म्हणते शौर्य माझ्यासाठी रोमॅन्स म्हणजे तुझ्या आवडीचं जेवण बनवणं. माझ्यासाठी रोमॅन्स म्हणजे तुला हवी असलेली तुझ्या गरजेची वस्तू घेऊन येणं आणि अचानक तुला सरप्राईज करणं. माझ्यासाठी रोमॅन्स म्हणजे आपण दोघंजणं रोज कोर्टात एकत्र जाणं, कामं संपवून पुन्हा एकत्र घरी येणं, आपण दोघांनी एकत्र बसून चहाकारी खाणं. ह्या सर्व गोष्टी माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत रे. मी कधी हे असं तुझ्यासारखं आणि वेगळं आयुष्य आपण दोघांनी ना एकमेकाबरोबर ही बघितलेली सगळी स्वप्न नक्की एक शौर्याच्या नजरेत बघते आणि करते